अगं उगाच काहीतरी हट्ट करू नकोस, जरा ऐक माझं. नाही, जोपर्यंत तात्या आणि बयोबाई सिद्धू आणि आदितीला माफ करत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. इथेच बसून राहणार देवासमोर. सिद्धू काय म्हणाले तात्या? बोलले का तुमच्याशी? माफ केलं तुम्हाला? बाहेर तरी आले का? अप्पा, तात्यांनी सकाळला दूध घेऊन आतमध्ये बोलवलं. ते म्हणाले मी आणि बयोआजी दूध पिऊन घेतो, तुम्ही परंपरा सुरू ठेवा. अप्पा, मोठ्या बाई तुम्ही दूध पिऊन घ्या. सिद्धू तूच समजाव आता येईल. काय झालं? जोवर तात्या आणि बोयबाई तुम्हा दोघांना माफ करणार नाही तोवर ही देवासमोरून हलणार नाही म्हणते. मोठ्या बाई काय आहे? आपण उद्या बोलणार आहोत ना तात्यांशी. उद्यापर्यंत तू काय अशीच बसून राहणार आहेस काय? ते हो. मोठ्या बाई रात्रभर जागणार आहात का तुम्ही? आज सकाळपासून बघतेय ना मी तुम्हाला. कोजागिरीच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी इतकी दगदग झालीये तुमची. आणि आता वर जे काही घडलं, आधीच खूप त्रास झालाय तुम्हाला. तुम्ही जाऊन झोपा बरं. घरात एवढं काही घडलं असताना मला झोप कशी येणार? अगं पण इथं असं जागरण केल्यानंतर त्रास होईल तुला. होऊ दे, काही झालं तरी मी तेव्हाच उठणार जेव्हा तात्या आणि बयोबाई तुम्हा दोघांना माफ करते. अहो काय चाललंय तुमचं? तुम्हाला काहीच वाटत नाही का इथे बसून दूध प्यायला? नाही पण तात्यान भाई ते म्हणाले की अहो म्हणून काय झालं? घरात काय चाललंय? तुमचं काय चाललंय? अगं तसं नाही पण मी अहो घरात सगळे टेन्शन मध्ये आणि तुमचं काय चाललंय? अगं हो पण अहो आपण त्या पोरीला वचन दिलं होतं ना की आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहेत म्हणून. अगं हो पण मी का अहो बोला ना, असे गप्प का? आपली जबाबदारी नाहीये का? झालं का तुझं बोलणं? बोलू. अगं जे घडलंय ना त्या टेन्शन मुळेच मी दूध पितोय. असं दूध पित राहिल्याने प्रश्न सुटणार आहेत का हो? ह्या सगळ्यात आपण सामील होतो ना, मग ही निस्तरण्याची जबाबदारी आपली नाहीये का? हो पण मी हो ना. चला उठा, जा तात्या आणि बयोबाईंची समजूत काढा आणि त्यांना सगळं पटवून द्या. पण मी एकटाच. मग मी प्रयत्न करतो. प्रयत्न नकोयत. अहो बयोबाई आणि तात्यांचा राग गेलाच पाहिजे आणि त्यांनी सिद्धू आणि आदितीच्या लग्नाला होकार दिला पाहिजे. आणि काम फत्य झाल्याशिवाय जर आलात ना तर उशी आणि चादर घ्यायचं आणि सरळ गोठ्यात जाऊन झोपायचं. कळलं? हो हो. हे काय? नाही म्हणजे तात्यांनी जर ऐकलं नाही तर सरळ गोठ्यात जाऊन झोपेन. ठेवा ती उशी. बर. आणि जा. हो हो. काय माणूस आहे ना हा? तात्या, हो तात्या, अहो बाहेर या ना. अहो तात्या असं नका करू. असं स्वतःला कोंडून नका घेऊ तात्या. जरा दार तरी उघडा. अहो अशाने तुम्हाला त्रास होईल, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं. हो तात्या, चुकलं आमचं. याची शिक्षा द्या आम्हाला, पण असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. काय करायचं पाहतो? काय रे अजून उघडला नाही? चला चला बाजूला. तात्या, अहो आम्ही तुमचा राग समजू शकतो, पण ह्या असल्या गोष्टी पहिल्यांदा तुमच्यापासून लपवल्या असं नाहीये. अहो बापू, बापू अरे काय बोलतोय तू? बापाचं मन जागा करतोय मी. थांब थांब. तात्या, तुम्हाला आठवतं लहानपणी मी प्रगती पुस्तक लपून ठेवलं होतं का? तर मला मार्क कमी पडले होते म्हणून. तेव्हा तुम्हाला हे कळलं, तेव्हा तुम्ही मला कोंबडा बनवलं होतं. हे बघा मी आता कोंबडा बनतो. हे बघा, हे बघ. बापू काय करताय? उठा. बाळा, कोंबडा बनता येत नाही रे. पण बापू, तात्यांना कुठं दिसणार आहे तू कोंबडा झाला ते? अरे हो तात्या, या वयात कोंबडा बनणं नाही जमत. हे बघा, हे बघ. आई 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 आई. तात्या लवकर बाहेर या, लवकर बाहेर या. हो तात्या, खरंच आम्ही सगळे कोंबडा झालोय. खूप दुखतंय तात्या, प्लीज बाहेर या ना. अहो खूप दुखतंय तात्या. अजूनही खोटं बोलणं चालूच आहे तुमचं. तात्या तुम्ही इथं? खोलीत पाणी नव्हतं म्हणून आणायला गेलो होतो. तात्या तुम्ही बाहेर आलात तर? मी काय स्वतःला खोलीत कोंडून घेतलेलं नाहीये. मला वाटलं तर मी बाहेर येणार, पण मला वाटलं तर तुमच्या म्हणण्यानुसार नाही. हे असं उभ्याने कोंबडा म्हणतात काय? माफी मागायलाही खोट्याचा आधार.
तात्या अहो गप्पा बस. मला एकही शब्द बोलायचा नाही तुमच्याशी. बाजूला व्हा. तात्या अहो तात्या 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 रत्नाक्का रत्नाक्का घाबरू नको. मी काय बोलणार तुला? इथं माझ्या घरच्यांनीच मला आपलं मानलं नाहीये. तुला त्यांनी त्यांच्या वतीनं बोलायला तर नाही पाठवलं ना? नाही रत्नाक्का, मी हे दूध घेऊन आले आहे तुमच्यासाठी. नकोय मला. तात्यान बयोबाईंनी दूध प्यायल्याशिवाय मी दूध पित नाही. ते प्यायले तरी नकोय मला. आता मला या घरातलं काहीच नकोय. रत्नाक्का प्लीज असं नका ना बोलू. तुला नाही कळणार आदिती. आता सुद्धा मी खिडकीपाशी उभी होते तेव्हा लहानपणापासूनचे खेळलेले खेळ, मस्ती, तात्यांचा ओरडा, बयोचं प्रेम सगळं सगळं आठवलं. लग्न होईपर्यंतचं सगळं आयुष्य या घरात काढलंय मी. इथे येणाऱ्या प्रत्येक सुनेला पाहिलंय. हे आप्पा, नाना, बापू, बाळा आता या घरात तुला गुण्या गोविंदानं राहताना दिसतायत. पण लहानपणी ना हे खूप मस्तीखोर होते. खेळताना सारखे भांडायचे. मी या घरातली एकुलती एक मुलगी, सगळ्यांची लाडकी. मग प्रत्येक जण मलाच येऊन सगळं सांगायचा. ऐकायचं माझं. आप्पा माझा मोठा भाऊ असला तरी तात्या ना खेळताना यांच्यात भांडणं होऊ नये म्हणून मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगायचे. मी पण कोणी मस्ती केली की त्याचं नाव तात्यांना सांगायची. ही सगळी भावंड मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नव्हते. यांनी त्यांच्या बायकांना होकार देताना सुद्धा मला आधी सांगितलं होतं. आता लपवतात माझ्यापासून, पण आपल्या बायकांना सगळं सांगतायत. इतकी परकी कधी झाले मी? नाही रत्नाक्का, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. उलट सगळ्यांच्या मनात तुमच्याविषयी आदरयुक्त भीती आहे. तुमच्यापासून लपवलं कारण तुम्ही तात्या आणि बयो आजींशी प्रामाणिक आहात. काहीच लपवत नाही तुम्ही. जे मनात येतं ते बोलून टाकता. असं तुम्ही रागाच्या भरात बयो आजी आणि तात्यांना काही बोलून बसला असता तर ही भीती प्रत्येकाला होती. आता तुम्ही नाही का म्हणालात लहानपणी कोणी चुकीचं वागलं, मस्ती केली तर त्याचं नाव तुम्ही तात्यांना सांगायचा. त्याचीच भीती वाटत होती सगळ्यांना म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. ती भीती तर मलाही आहे. आताही जरा काही झालं तर ही तात्यांकडे जाऊन माझी तक्रार करते. आता आपला विषय चालू आहे का? जा बॅग भरा. भरतो. रत्नाक्का, हा जो काही प्रकार घडला त्यात तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. तुम्ही तर या घरच्या आहात. हक्क आहे तुमचा. परक्या नाही आहात तुम्ही. परकी तर मी आहे. म्हणजे तुम्ही सगळेच जण अगदी मनापासून माझ्यासाठी सगळं काही करता. पण अजून या घरची सून नाही ना झाली आम्ही. आणि माझ्याचमुळे तुमच्या सगळ्यांच्या नात्यात कडवटपणा आलाय आणि नाही सहन होते मला. रत्नाक्का, चूक माझी आहे. त्याची शिक्षा घरच्यांना नका देऊ. जमल्यास माफ करा मला आणि हे दूध पिऊन घ्या. आदिती रडत गेली का बिचारी? हा काय गोंधळ घालून ठेवलाय आपल्या नवऱ्यांनी. आता तर तात्या खूप घाबरले असतील ना? अगं घाबरले नाही, भडकले असतील. घाबरले तर आपले नवरे. आपल्या नवऱ्यांना नाही जमलं ना ते आपण करूया. तात्या आणि बयोबाईंचा राग घालूया. अहो पण सासूबाई, त्यांनी आपल्या मुलांचं नातवांचं नाही ऐकलं.
ते आपलं ऐकतील. ऐकतील ग, आपण त्यांच्या सुना आहोत, पण नेहमी त्यांनी आपल्याला लेकीप्रमाणे वागवलंय. नक्की ऐकतील. चला ना. हो. तात्या, तुमचे बयोबाईचे रत्नाटकांचे पाय पकडून मी माफी मागायला तयार आहे हो, पण प्लीज बाहेर या आणि आम्हाला माफ करा हो. बयोबाई, तुम्ही तरी समजावा ना तात्यांना. आम्ही चुकलो, मान्य करतो, पण एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ. तुमच्याशी यापुढे खोटं बोलायचं नाही, तुमच्यापासून काही लपवायचं नाही, हे मी कायम लक्षात ठेवणार आहे. पण प्लीज ह्यावेळी माफ करा ना. तात्या, बयोबाई, अहो मोठ्या बाई पण देवघरात बसल्यात. तुम्ही जोपर्यंत बाहेर येत नाही ना, तोपर्यंत त्या पण हलणार नाहीत तिथून. मी या घरात आल्यापासून हे असं वातावरण पहिल्यांदाच पाहतीये. अगं तूच काय, आम्हीही असं वातावरण कधीच पाहिलं नाही. तात्या, आता हे सगळं तुम्हीच नॉर्मल करू शकता. मोठ्या बाईंनी पण या सगळ्याचा धसका घेतलाय. सिद्धू, तुझ्या मोठ्या बाईला समजाव आता. अरे सगळ्या गोष्टीचं एवढं टेन्शन घ्यायचं का? रात्रीचं झोपायचं नाही, स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घ्यायचा, याने मार्ग निघतो का? बस झालं मोठी बाई आता. अगं वाजलेत बघ किती, खूप रात्र झाली आहे. प्लीज झोप आता, चल. नाही सिद्धू, हा माझं नक्की ऐकेल. तात्या आणि बयूबाई तुम्हाला दोघांना नक्की माफ करतील. आपण सगळे उद्या तात्यांशी बोलूया. तू उठ पहिले, चल उठ, चल. नको सिद्धू, नको. त्याचं तरी आई, गोष्टी खूप बिघडल्यात. आता हाच काय तू त्यातनं मार्ग दाखवू शकतो. मोठ्या बाई, तुम्ही जर असंच वागत राहणार असाल ना, तर मी स्वतःला सुद्धा शिक्षा करून घेईन. नको ग बाळा, तुम्ही दोघं आधीच खूप सहन करत आहात. पण मोठ्या बाई, तुमची काहीही चूक नसताना आमच्यामुळे तुम्ही सफर करताय, त्याचं काय? आमच्यामुळे नाही, खरं तर माझ्यामुळे. अदिती, नाही सर, मीच जबाबदार आहे या सगळ्याला. माझ्यामुळे हे हसतं खेळतं घर अचानक बदललं. रत्नाकरनं या घरात फरक वाटायला लागलं माझ्यामुळे. तात्या, बयो आजी या घरातल्या सगळ्यांवर चिडलेत, कोणाशीच बोलत नाहीयेत. मोठ्या बाई हे असं स्वतःचे हाल करून घेत आहेत. सगळ्याचं कारण मीच आहे. या सगळ्याचं खूप गिल्ट येत आहे मला. खूप त्रास होतोय. नाही सांभाळू शकणार मी या घराला. तात्यांनी हे घर जोडून ठेवायची जबाबदारी दिली होती मला, पण आज माझ्यामुळेच हे घर तुटतंय. मी नाही सांभाळू शकत या माणसांना. मी जाते सेठ. अदिती थांब. तात्या फक्त रागवलेत आपल्यावर, आणि ते म्हणालेत ना की उद्या तुमच्याशी बोलतो म्हणून. सेठ, त्रास होतोय मला, कळतंय का तुला? या घरात जे काही चाललंय ते नाही बघू शकत मी. मी इथून गेल्यावरच सगळं व्यवस्थित होईल. नाही अदिती. सेठ, मी गेल्यावर ऍटलीस्ट तात्यांचा राग तरी कमी होईल. तू गेल्यावर इकडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? मोठ्या बाई, तुम्ही असंच बसून राहणार आहात का? हो. हे बघ सेठ, मी थांबून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. आता मी सुद्धा स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. मी आता रात्री एकटी मुंबईला जायला निघते. अदिती, अदिती थांब. अदिती थांब. अदिती. सेठ, जाऊ दे मला. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. काय वेडेपणा आहे हा? सेठ, मी जाणार म्हणजे जाणार. तुला माहितीये ना, एखादी गोष्ट ठरवली की ती मी करतेच. मला जाऊ दे सेठ. सेठ प्लीज.
आदिती बेटा काय झालं? हे बॅग अगं कुठे निघालीस तू? मुंबईला. गुड डिसिजन. आपण उद्या सकाळीच निघूया. आताच जाते मी. व्हॉट? आदिती बेटा वाजले किती बघ ना. खूप रात्र झालीये. वेळेपणा करू नको. मी आताच जाते. हे बघ आपण असं करू, उद्या सकाळी निघू. मी आत्ताच निघणार आहे. अगं पण एवढं अर्जंट काय आहे? नाही म्हणजे तुला कसला त्रास होतोय का इकडे? मला त्रास नाही होते, पण आपल्यामुळे या घरातल्यांना जो त्रास होतोय ना तो नाही बघवत आहे मला. आय अंडरस्टँड अदिती बेटा, बट इट्स टू लेट. आता ड्रायव्हिंग करणं खूप रिस्की असतं. मॉम प्लीज प्लीज आता काळजी दाखवू नकोस. तुला जर खरंच माझी काळजी असती ना तर हा सगळा तमाशा तू केलाच नसतास. लुक अदिती, जर खरं बोलण्याला तमाशा म्हणत असशील ना तू, तर हो मी केलाय तमाशा. पण या अशा ऑर्थोडॉक्स लोकांसोबत राहण्यापेक्षा तुझं लग्न मोडलेलंच बरं. ऑर्थोडॉक्स काय ओळखतेस ग तू या माणसांना? जीवाला जीव देणारी माणसं आहेत ही. तुमच्यासारखं बिंदास जगण्याचा विचार केला म्हणजे मॉडर्न, आणि घरातले संस्कार नाती जपली म्हणजे ऑर्थोडॉक्स. तुझे हे जे काही विचार आहेत ना ते ऑर्थोडॉक्स आहेत. आदिती बेटा जाऊ दे, तिला हे काही कळणार नाहीये. तिला तिच्या इगो पुढे दुसरं काहीही दिसत नाही. मिलिंद तू यामध्ये बोलू नकोस. तुला बोलायची अक्कल आहे का काय मध्ये मध्ये बोलते? मिलिंद, तू माझी अक्कल हे बघ, गमावून काय- काय- प्लीज तर परत सुरू नका हो. आधीच आपल्यामुळे या घरातल्यांना खूप त्रास झालाय. आता अजून त्रास देऊ नका. मी हात जोडते तुमच्या समोर. लिसन अदिती, मॉम प्लीज मला तुझ्या बरोबर वाद घालायचा नाहीये आता. मी ठरवलंय, मी निघते. ह्या वर्षी हे मानाचं पान तुला. बेटा अदिती प्लीज थांब ना. ऐक माझं. अदिती, आदिती मी ऐक. बोलतोय ना तू तिच्याशी. गप्प खूप बस कशासाठी? मिलिंद. अरे तिला आदिती थांबव प्लीज. आधी तू. आदिती ऐक थांबव. माझं प्लीज बेटा. आदिती आदिती बेटा थांब. आदिती अगं थांब. आदिती बेटा हे बघ. आदिती आदिती बेटा माझं ऐक प्लीज. ऐक एक मिनिट बेटा. आदिती, please. तू माझं आदिती, प्लीज. stop. आदिती एक मिनिट माझं ऐक.